आदित्य आपली लई सेवा करतात, त्याला म्हणलं तो लवकरच 1 मिलियन फॉलोअर्स होतील भाऊ. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका महेश. इकडे निखिल दादा म्हणतो काय नुसती मामाची पोर चालू आहे रे, चला तुम्हाला मी फिरून आणतो आज. आदित्य आलता, आता निखिल दादा म्हणतो आता मला ना माहिती ताकद एकदा चेक करू, तुझी गाडी उचलत की नाही पाहू दे आधी. त्याला म्हणलं नको ताकद बिकत चेक करू, तो म्हणायला लागला अरे तुम्ही दोघं तर सेम नाही दिसत, मग का बरं सगळे असे म्हणतात तुम्ही सेम दिसते. त्याला म्हणलं भाऊ आमचा पॅटर्नच वेगळा आहे. आम्ही चाललो होतो बाळेश्वरला, आता कुठं रस्ता चालू झाला नुसतं डांगरातूनच गाड्या घालायच्या होत्या भाऊ. इकडे आता आदित्य गाडी चालतो, त्याला म्हणलं थांब आता मी घेतो गाडी. तो म्हणला कमून रे, म्हणलं तुला पुण्याला जायचे मला गुजरातला जायचे, त्याच्यामुळे मग माझ्याकडेच दे. तो म्हणला मग चालव. मग काय फायनली बाळेश्वरच्या मंदिरात पोहोचलो होतो. मंदिरात दर्शन घ्यायच्या आधी ना इथे एक मोठी विहीर आहे, तिथे ना हात पाय धुवूनच आतमध्ये जावं लागतं. आदित्यने आता माझे पाय धुतले होते, मला डायरेक्ट जग जिंकल्यासारखंच वाटत होतं. आपले पोरं आहे ना एकदम शिस्तीचं पालन करते भाऊ, एकदम लाईन धरूनच पाय पडायला चालले होते. आपले एवढे फॉलोअर्स वाढ राहिले ना, आपल्यावर देवाचीच कृपा आहे भाऊ, डायरेक्ट लवकरच आपले 100K होणार आहे. महादेवाकडे तर एकच प्रार्थना केली भाऊ, सगळे खुश राहिले पाहिजे. देव म्हणत असं याच्या लय अपेक्षा आहे भाऊ, आता काय करते जाऊ द्या. आता आपल्या अपेक्षा पूर्ण होणार, सगळे खुश राहणार, आपले पण